सर्वदा मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। वाटते की राम नाईक साहेब जरी बीजेपी असतील तरी खरे म्हणजे कार्यकर्ता कसा असावा ते कुठल्या पक्षाचे असतील, पण मी पाहिलं की कधी पण त्यांनी पक्षभेद न करता या वसईला जेवढं पण देता आलं त्यांनी दिलेलं आहे। आणि या बेटामध्ये म्हणजे त्यांनी जे कार्य केलं आमच्या पांजू बेटामध्ये केलं, आश्रम तोडला पण देवळाला हात लावणार त्याच्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं। त्या टायमाला राम नाईक साहेबांनी स्वतः म्हणजे तिथे जज बरोबर डिस्कस केलं, ऑर्ग्युमेंट्स केलं आणि ते देऊळ तोडायचं थांबवलं। म्हणजे हे भाग्यवान हा माणूस आहे राम नाईक साहेब। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। वसईच्या अर्नाळा किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। या कार्यक्रमामध्ये सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते। काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील, भारतीय जनता पार्टीचे मनोज पाटील, रामदास मेहर, त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख पंकज देशमुख देखील उपस्थित होते। या दरम्यान काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील यांनी तुफान भाषण केलं। विजय पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये खास करून राम नाईकांचा उल्लेख केला। पाहूया या सर्व विषयावरती काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील नेमकं काय म्हणाले। राज्य आहे हे कधीच बोललं नाही साहेबांच्या महाराजांच्या कडून असायचं की रयतेचं राज्य। तसं महाराजांचा मी एक प्रार्थना करतो महाराजांना की महाराज आमच्या वसायला सुद्धा रयतेचं राज्य असावं आणि प्रत्येक इथला माणूस सुखी असावा असं मी आज महाराजांच्या प्रार्थना करतो। कारण वसई ही समृद्ध वसई आहे, हरित वसई आहे, डोंगर विभाग आहे, शेती आहे, समुद्र आहे, या सगळ्या गोष्टी वसईला ज्या लाभलेल्या आहेत। आणि वसईकर ही मुंबईच्या जवळचा भाग असल्यामुळे वसई ही फार ऐतिहासिक वसई प्रसिद्ध आहे आणि त्या वसईचं वैभव वाढवायला आपण वसईकरांनी नेहमी पुढे असलं पाहिजे। इथे माझं तरी वाटतं की भारतीताई येत होत्या त्या काय आम्ही जन आंदोलन मधून आलो होतो, सभापती बनलो होतो, पण भारतीताई म्हणजे मला वाटतं बीजेपीच्या असतील, पण खरोखर त्यांची एक त्या टायमाला कळकळ आहे आणि या गावाचा प्रत्येक सरपंच असतील त्यांचे सहकारी असतील नेहमी कळकळ असतील। मला या गावामध्ये एक आवर्जून आठवण करायला वाटते की राम नाईक साहेब जरी बीजेपी असतील तरी खरे म्हणजे कार्यकर्ता कसा असावा ते कुठल्या पक्षाचे असतील, पण मी पाहिलं की कधी पण त्यांनी पक्षभेद न करता या वसईला जेवढं पण देता आलं त्यांनी दिलेलं आहे। आणि या बेटामध्ये म्हणजे त्यांनी जे कार्य केलं आमच्या पांजू बेटामध्ये केलं असा माणूस आम्हाला पाहायला मिळाला नाही। बाबा सदानंद महाराजांच्या आश्रमावरती संकट आलं होतं, आश्रम तोडला पण देवळाला हात लावणार त्याच्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं। ते बोलले की मी आता मुख्यमंत्र्याला भेटणार नाही कारण मुख्यमंत्र्याच्या हातात काय राहिलेलं नाहीये। तर मी सुप्रीम कोर्टात इंटरव्ह्युनर होतो, फक्त मला एक वकील द्या। आणि त्या टायमाला राम नाईक साहेबांनी स्वतः म्हणजे तिथे जज बरोबर डिस्कस केलं, ऑर्ग्युमेंट्स केलं आणि ते देऊळ तोडायचं थांबवलं। म्हणजे हे भाग्यवान हा माणूस आहे राम नाईक साहेब। त्यांनी तुमच्या गावात पदस्पर्श करून त्यांनी सुद्धा या गावाचं सार्थक लावलेलं आहे। खरोखर त्यांना मी प्रणाम करतो। आणि ह्या कार्यक्रमाच्या सर्व गावकऱ्यांना आणि आमच्या बरोबर आलेल्या सर्व आज सत्कार मूर्तींना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, शिवाजी महाराज की जय। वसईच्या अर्नाळा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थिती देखील दाखवली। खरं तर ही वेळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्व लोकांना समजवलं पाहिजे। आपल्या घरातील लहान मुलांना छत्रपती महाराजांचा इतिहास सांगण्याची खरी ही वेळ आहे। या कार्यक्रमात
काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील यांनी केलेलं भाषण, विजय पाटील यांनी राम नाईक यांचं केलेलं कौतुक, याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।